हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण आलेलो आहोत चिल्ड्रन पीकॉक ब्लँकेट. मागील भागात आपण एवढं काम पाहिलेलं होतं या पॉईंटपर्यंत. या भागात इथून पुढचं पाहणार आहोत. फ्रेंड, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे जेणेकरून तुमचा पुढील व्हिडिओ चुकला जाणार नाही. हा जो मोराचा पॉइंट आहे, या या राऊंड पर्यंत आपण काम पाहिलेलं होतं. इथून पुढचा राऊंड घ्यायचा आहे. प्रत्येक राऊंडच्या सुरुवातीला आपण 6 चेन घेतलेले आहेत, 6 चेन घेतलेले आहेत. प्रत्येक राऊंडच्या स्टार्टिंगला 6 चेन घेतलेले आहेत. आता आपण या पॉइंटला आहोत आणि आपल्याला या पॉइंटला 6 चेन घ्यायच्या आहेत, 6 चेन घ्यायच्या आहेत. 3 झालेले आहेत, 4, 5, 6 आणि पहिल्या 3 चेन सोडून द्यायच्या आहेत. 3 चेन सोडून द्यायच्या आहेत. 1 2 3 4 चेनमध्ये 1 डबल क्रोशा घ्यायचा आहे. नंतर 5 चेनमध्ये 2 डबल क्रोशा. नंतर 6 चेनमध्ये 3 डबल क्रोशा. नंतर पुढच्या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. या कॉर्नरला हे लॉक करून घ्यायचं आहे. नंतर 1 2 3 चेन. नंतर हा जो पॉइंट आहे या ठिकाणी, या पॉइंटमध्ये 3 डबल क्रोशे टाकायचे आहेत. 3 डबल क्रोशे. नंतर पुढच्या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. ही स्टेप आपल्याला हा जो पॉइंट आहे पिंक शेडचा, या पॉइंटपर्यंत हा शेड घ्यायचा आहे. चॉकलेटी करून घेऊयात, आपण त्या शेडपर्यंत येऊयात. हे पहा फ्रेंड, आपण आत्ता या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत आलेलो आहोत आणि या पॉईंटला पिंक शेडची उलन घ्यायची आहे. आणि या ठिकाणी या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. आणि नंतर पुढे हा जो पिंक शेड आहे या ठिकाणी एक घर पिंक शेडचं घ्यायचं आहे. 3 चेन, 3 डबल क्रोशे. नंतर पुढे उलनचा कलर चेंज करायचा आहे. या पॉइंटला पुढचा शेड घ्यायचा आहे मोरपंखी. आणि या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. वन 2 3 चेन, 3 डबल क्रोशे. नंतर पुढचा शेड घ्यायचा आहे लव्हेंडर. या पॉइंटला या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशे. नंतर पुढे आपल्याला लव्हेंडर नंतर चॉकलेटी शेड घ्यायचा आहे.
या ठिकाणी हा सेट कट करून घेऊयात. हे पहा फ्रेंड, या पॉइंटला चॉकलेट शेड जॉईन करून घेतलेला आहे आणि नंतर पुढे या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. थ्री चेन, 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशे, हा जो सेट तयार झालेला आहे तो आपल्याला या पॉइंट पर्यंत घ्यायचा आहे. हा सेट आपल्याला या पॉइंट पर्यंत घ्यायचा आहे. 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशे, या पॉइंट पर्यंत येऊयात आपण. या पॉइंटला आपण आलेलो आहोत आणि या पॉइंटला लॅव्हेंडर शेड घ्यायचा आहे. या पॉइंटला हा कट करून टाकूयात आणि लॉक करून घेऊयात. हा जो लॅव्हेंडर शेड या पॉइंटला आपण घेतलेला आहे आणि या शेडचे 2 घरं टाकायचे आहेत आपल्याला. या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. वन 2 3 चेन, 3 डबल क्रोशे, नंतर पुढे हा शेड घ्यायचा आहे. 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशे, नंतर पुढे आपल्याला उलनचा कलर चेंज करायचा आहे. मोरपंखी घ्यायचा आहे. या ठिकाणी हा कट करून लॉक करून टाकायचा आहे आणि पुढे तो वापरायचा आहे आपल्याला. हे पहा, या पॉइंटला हा सेट घेतलेला आहे आणि पुढे या सेटचं हे घर घ्यायचं आहे. हे एकच घर घ्यायचं आहे आपल्याला. 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशे, नंतर पुढे या पॉइंटला आपल्याला हा सेट जॉईन करायचा आहे. करून घेऊया. हे पहा फ्रेंड, या पॉइंटला हा सेट आपण जॉईन केलेला आहे आणि या सेटचं काम आपल्याला या पॉइंट पर्यंत करायचं आहे. वन 2 3 चेन, 3 डबल क्रोशे, या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. नंतर पुढे 3 चेन, 3 डबल क्रोशे,
हा जो सेड आहे टार झालेला तो आपल्याला या पॉइंट पर्यंत घ्यायचा आहे. करून घेऊयात. त्या पॉइंट पर्यंत येऊयात. हे पहा, आपण या पॉइंटला आलेलो आहोत आणि या पॉइंटला आपल्याला हा सेट जॉईन करायचा आहे. करून घेऊया जॉईन तो सेट. हे पहा, या पॉइंटला हा सेट जॉईन केलेला आहे आणि पुढे या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. नंतर 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशे, नंतर पुढे या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशे, नंतर पुढे हा सेट घ्यायचा आहे. या सेटचं एक घर घ्यायचं आहे आपल्याला. या पॉइंटला 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशे, नंतर पुढे आपल्याला पिंक सेट घ्यायचा आहे. या पॉइंटला जॉईन करून घेऊयात. या पॉइंटला पिंक सेट घेतलेला आहे. जॉईन करून आणि नंतर पुढे 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशे, नंतर या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशे. हे जे पॉइंट आहेत पिंक सेडचे ते आपल्याला हा जो पिंक सेट तयार झालेला आहे तो आपल्याला या पॉइंट पर्यंत घ्यायचा आहे. 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 6 7 पर्यंत घ्यायचं आहे. 7 घर घ्यायचे आहेत. 7 घरं टाकायचे आहेत या पिंक सेडचे. नंतर पुढे पाहूयात. त्या पॉइंटला गेल्यानंतर आत्ता आपण या पॉइंट पासून पिंक सेडचे घरं घेऊयात 7. त्या पॉइंट पर्यंत जाऊयात आपण. हे पहा, या पॉइंटला आपण चॉकलेटी शेड जॉईन केलेला आहे. हा जो शेड जॉईन केलेला आहे तो आपल्याला वन टू 3 घरं घ्यायचे आहेत या शेडचे. 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशे, आणखीन 2 घरं राहिलेले आहेत आपले. करून घेऊयात आपण. करून घेऊयात. आपले 3 घरं घेऊन झालेले आहेत आणि या पॉइंटला हा सेट घ्यायचा आहे. हा लॉक करून टाकूयात या पॉइंटला. हे पहा फ्रेंड, या पॉइंटला हा कलर आपण जॉईन केलेला आहे आणि
या पॉइंटला या साईडचं एक घर घ्यायचं आहे. वन 2 3 चेन, 3 डबल क्रोचे, नंतर पुढे चॉकलेटी शेडची उलन घ्यायची आहे आणि हा जो शेड आहे हा शेवटपर्यंत ठेवायचा आहे आपल्याला. इथून पुढे चॉकलेटी शेड हा राऊंड कंप्लीट करून घेऊयात चॉकलेटी शेडनी. इथून पुढे कलर चेंज करायचे नाहीयेत. जो कलर आहे त्या कलरने काम करत जायचं आहे. 3 चेन, 3 डबल क्रोचे, हा राऊंड या पॉइंटला कंप्लीट करून घेऊयात या साईडने. हे पहा फ्रेंड, आत्ता पण हा राऊंड कंप्लीट झालेला आहे या पॉइंटला आपला. तर पुढच्या राऊंडमध्ये जायचं आहे. पुढच्या राऊंडमध्ये जाताना 6 चेन घ्यायच्या आहेत या पॉइंटला. 1 2 3 4 5 6 चेन घेतलेल्या आहेत आणि पहिल्या 3 चेन सोडून द्यायच्या आहेत. वन 2 3 4 चेनमध्ये 1 डबल क्रोशा, हाय चेनमध्ये 2 डबल क्रोशा, 6 चेनमध्ये 3 डबल क्रोशा, नंतर हा जो राऊंड टाळ झालेला आहे या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशे. हा जो राऊंड टाळ झालेला आहे तो आपल्याला या पॉईंटपर्यंत हा शेड घ्यायचा आहे, चॉकलेटी शेड या पॉईंटपर्यंत, आणि या पॉईंटला हा शेड टाकायचा आहे. नंतर पुढे या पॉईंटला हा शेड घ्यायचा आहे. आत्ता आपण या पॉईंटपर्यंत येऊयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 पर्यंत आपण येऊयात. 12 घरं टाकायचे आहेत या पॉईंटपर्यंत, या शेडचे त्या पॉईंटपर्यंत येऊयात आपण. हे आपले 12 घरं घेऊन झालेले आहेत, 12 घरं घेऊन झालेले आहेत आणि या पॉईंटला हा शेड घ्यायचा आहे. या पॉईंटला हा शेड घ्यायचा आहे. आपला हा सेट जॉईन करून झालेला आहे आणि या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे आणि 3 चेन, 3 डबल क्रोशे, नंतर पुढे चॉकलेटी शेड घ्यायचा आहे आपल्याला.
हा जो शेड आहे हा या साईडला टाकायचा आहे. वन टू थ्री चेन, थ्री डबल क्रोशे, नंतर पुढे हा शेड ठेवायचा आहे. हा जो शेड आहे तो आपल्याला हा जो स्टार झालेला शेड आहे चॉकलेटी, तो आणखीन 2 घरं घ्यायचे आहेत आपल्याला या शेडचे. 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशे, 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशे, या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. या पॉइंटला आपल्याला उलनचा कलर चेंज करायचा आहे. पोपटी घ्यायचा आहे हा. वन टू थ्री चेन, 3 डबल क्रोशे, नंतर पुढे आपल्याला चॉकलेटी शेड घ्यायचा आहे या पॉइंट पासून. वन टू थ्री चेन, 3 डबल क्रोशे, नंतर पुढच्या पॉइंटलाही हा सेट ठेवायचा आहे. 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशे, नंतर त्याच्या पॉइंटलाही हा शेड ठेवायचा आहे आपल्याला, चॉकलेटी शेड. वन टू थ्री चेन, 3 डबल क्रोशे, नंतर
हे पहा फ्रेंड, या पॉईंटला आपल्याला उलनचा कलर चेंज करायचा आहे. पिंक शेड घ्यायचा आहे आणि हे जे चॉकलेटी शेडचे आहेत ते 3 घरं टाकलेले आहेत, 3 टाकलेले आहेत आणि नंतर पुढे उलनचा कलर चेंज करायचा आहे. जे पिंक शेडचे घरं आहेत ते आपल्याला इथून पुढे टाकायचे आहेत. 3 चेन, 3 डबल क्रोशे, नंतर पुढच्या कॉर्नरमध्ये जायचं आहे. हे जे पिंक शेडचे घरं आहेत ते आपल्याला या पॉईंटपर्यंत टाकायचे आहेत. 1 2 3 4 घ्यायचे आहेत. 4 घरं घ्यायचे आहेत पिंक शेडचे. नंतर पुढे हा शेड घ्यायचा आहे. 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशे, या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. हा जो शेड आहे हा कट करून घेऊयात, पुढे वापरायचा आहे आपल्याला. हे जे पिंक शेडचे घरं झालेले आहेत 1 2 3 4 आणि या पॉईंटला उलनचा कलर चेंज केलेला आहे. हा शेड पोपटी शेड घेतलेला आहे आणि नंतर पुढे 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशे. हा जो शेड टाळ झालेला आहे तो आपल्याला या पॉईंटपर्यंत घ्यायचा आहे. या पॉईंटपर्यंत या शेडचे 1 2 3 घरं टाकायचे आहेत. 3 घरं टाकायचे आहेत. नंतर पुढचा शेड घ्यायचा आहे. हा शेड घ्यायचा आहे. हे पहा फ्रेंड, या पॉईंटला हा कलर चेंज केलेला आहे, हा घेतलेला आहे आणि या ठिकाणी या कॉर्नरला लॉक करायचा आहे. नंतर 3 चेन, नंतर 3 डबल क्रोशे. हा जो शेड टाळ झालेला आहे तो आपल्याला या पॉईंटपर्यंत घ्यायचा आहे. हा जो पॉईंट आहे या पॉईंटपर्यंत हा शेड घ्यायचा आहे. आपलं एक घर झालेलं आहे. 1 2 3 4 5 घरं टाकायचे आहेत. 5 घरं टाकायचे आहेत या शेडचे.
टाकून घेऊयात. हे पहा फ्रेंड, आत्ता आपण या पॉईंटला आलेलो आहोत. 1 2 3 4 5 घरं टाकून झालेले आहेत आणि पुढे मोरपंखी शेड घ्यायचा आहे आणि त्या शेडचं एकच घर घ्यायचं आहे आपल्याला. नंतर पुढे लव्हेंडर शेड घ्यायचा आहे. या पॉइंटला लव्हेंडर शेड घेऊयात. या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. हा जो लव्हेंडर शेड आहे तो हे दोनच घरं घ्यायचे आहेत. 2 घरं घ्यायचे आहेत लव्हेंडर शेडचे. घेऊयात. नंतर पुढे आपल्याला चॉकलेटी शेडची उलन घ्यायची आहे या पॉईंटला आणि या पॉईंटपर्यंत आपल्याला ही उलन घ्यायची आहे. 1 2 3 4 5 5 घरं घ्यायचे आहेत या उलनचे. हे पहा फ्रेंड, नंतर पुढे आपल्याला लव्हेंडर शेड घ्यायचा आहे. या पॉईंटला हा शेड कट करायचा आहे. पुढे तो घ्यायचा आहे. एक घर घ्यायचं आहे या शेडचं. टाकून घेऊयात. हे पहा फ्रेंड, या पॉईंटला लव्हेंडर शेडचं एक घर घेतल्यानंतर मोरपंखी शेडचं एक घर घ्यायचं आहे. 1 2 3 चेन 3 डबल क्रोशे. नंतर पुढे मोरपंखी शेड घ्यायचा आहे. पहा, या पॉईंटला लव्हेंडर शेड जॉईन केलेला आहे आणि हे एक घर घ्यायचं आहे या पॉईंटला. नंतर पुढचा शेड घ्यायचा आहे. पुढचा शेड जॉईन करून घेऊयात. पिंक शेड. या पॉईंटला पिंक शेडची उलन जॉईन केलेली आहे आणि या शेडचं एकच घर घ्यायचं आहे. पुढे चॉकलेटी उलनचं काम करायचं आहे आपल्याला आणि हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. 1 2 3 चेन. थ्री डबल क्रोशे. नंतर चॉकलेटी शेड घ्यायचा आहे या पॉईंटला. या पॉईंट पासून पुढे चॉकलेटी उलनचं काम करायचं आहे. चॉकलेटी शेड वापरून हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. या पॉईंट पासून पुढे 1 2 3 चेन कंप्लीट करून घेऊयात आपण हा राऊंड. नंतर पुढे बघूयात. पहा फ्रेंड, या पॉईंटला आपला हा राऊंड कंप्लीट झालेला आहे. फ्रेंड, या भागात इथून पुढचं दाखवणं शक्य नाही आहे. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत बाय. थँक्यू.